राष्ट्रवादीचे कार्यकर्ता, इतर पक्षाचे कार्यकर्ते लाखोच्या संख्येनं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमा झाले। साहजिकच आता त्यांचा वारसदार म्हणून कोणी जागा घ्यायची हा प्रश्न पक्षापुढे आहे आणि सर्वसामान्य माणसाचं, जनमानसाचं आणि सर्व आमदारांचं एक मत ह्याच्यात आहे की सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं। हे जनमानसाची प्रतिक्रिया आहे, सर्व आमदारांची प्रतिक्रिया आहे। दुसरं सक्षम नेतृत्व पक्षाकडे नाहीये आणि अजितदादानंतर त्याच जसं अजितदादा हे वडिलाप्रमाणे कार्यकर्त्याला सांभाळत होते, तसं भविष्य काळात सुनेत्रा वहिनी आईच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सांभाळतील असं आम्हाला वाटतं। साहेब, भावुक होताय तुम्ही, मात्र उद्याच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होऊ शकतो असं देखील सांगितलं जातंय। आमदारांची महत्वाची बैठक देखील बोलवलेली आहे। बैठक बोलवल्याचा निरोप अजून तरी माझ्यापर्यंत आलेला नाही, पण काय कधी निरोप येऊ शकतो आणि आम्ही 2-2.5 तासात मुंबईला पोहोचू शकतो। त्यामुळं मला विश्वास आहे की उद्याच पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होईल आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या कदाचित उद्या सुद्धा शपथ घेऊ शकतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते की जे 2 राष्ट्रवादी विभागलेले आहेत त्यांचं विलिनीकरण व्हावं आणि नेत्यांकडून सांगितलं जातंय की फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हे विलिनीकरण होणार होतं, मात्र अजितदादांच्या हयातीत हे होऊ शकलं नाही। अजितदादांनी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं 2 राष्ट्रवादी एकत्रित आणले। ठीक आहे, यश अपयश ही वेगळी गोष्ट आहे, परंतु हे कुटुंब राजकारणात विभक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे आणि कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्रित आलं पाहिजे। दादांनी ते प्रयत्न केले, परंतु आता त्यांच्या अकाली निधनानंतर सर्व कुटुंब एकत्रित येईल आणि दोन्ही पक्ष लवकरच एकत्रित येतील अशी निश्चितपणानं माझी खात्री आहे। मी तशी परमेश्वर चरणी प्रार्थना पण करतो। जरी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली तरी दादांकडे आपण जर खाती पाहिली तर अति महत्वाची खाती सगळी दादांकडे होती, ही खाती देखील सुनेत्रा पवारांकडेच राहतील? हो, निश्चित राहावीत, कारण दादांचा वारसा राजकीय त्यांना चालवायचा आहे। त्यामुळं ही महत्वाची खाती कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं काम करण्याची जी काही दादाची ताकद होती ती ताकद त्या खात्यामुळे होती आणि सुनेत्रा वहिनी पण त्याच कार्यक्षमतेनं काम करतील अशी आम्हाला खात्री वाटते। उद्याच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? काही निरोप तुम्हाला आलाय का? कारण की उद्या 11 वाजता बैठक होणार आहे आणि त्यानंतर शपथविधी देखील होईल असं कळतं। नाही, उद्या बैठक होणं अपेक्षित आहे। निरोप आलेला नाही अजून, पण निरोप कधी येऊ शकतो आणि पुणे आणि मुंबईचं अंतर काय 2.5-3 तासाचं आहे, तर निरोप आल्याबरोबर आम्ही जर 11 वाजता बैठक असेल तर त्याच्या आधीच आम्ही मुंबईत पोहोचू आणि त्या बैठकीला जाऊ। उपमुख्यमंत्री अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो की एक कामाचा झंझावत होता। आपण पाहतोय घडामोडींना आता वेग आलेला आहे। सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आल्यानंतर आता या राजकीय घडामोडी सध्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतंय ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात।